हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्ही लुकअप आणि एच लुकअप कसं यूज करायचं ते बघितलेलं आहे. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट फंक्शन्स बघायचे आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण अप्पर लोअर हे जे आहेत इम्पॉर्टन्स टेक्स्ट फंक्शन्स ते काय करणार आहेत, एक एक करून बघणार आहेत एक्झाम्पल थ्रू. ठीक आहे, आता बघा, पहिलं फंक्शन आहे अप्पर नावाचं. त्याचं सिंटॅक्स काय आहे, अप्पर ब्रॅकेटमध्ये टेक्स्ट. म्हणजे जर तुम्हाला सगळे जे लेटर्स आहेत तुमच्या ह्याच्यामधले टेक्स्टमधले कॅपिटलमध्ये पाहिजे असतील, अप्पर केसमध्ये पाहिजे असेल, तर आपण काय करू शकतो, हे अप्पर नावाचं फंक्शन यूज करू शकतो. इक्वल टू केलं, अप्पर टाईप केलं, हे विचारते टेक्स्ट. आपण काय करू शकतो, हे वाला ओरिजिनल टेक्स्ट जे आहे तेच एक सिलेक्ट केलं, ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन दाबलं. हे बघा, त्याप्रमाणे काय झालेलं आहे, अप्पर केस लागलेली आहे, पूर्ण सगळे लेटर्स कॅपिटल झालेले आहे. तुम्ही ड्रॅग करा किंवा कंट्रोल डी करा, त्या ह्याच्यानुसार तुम्हाला सगळे जे टेक्स्ट आहेत ते सगळे टेक्स्ट तुम्हाला अप्पर केसमध्ये आलेले दाखवले जातात. समजा तेच टेक्स्ट तुम्हाला लोअर केसमध्ये पाहिजे असेल, इक्वल टू लोअर नावाचं फंक्शन आहे. टेक्स्ट वापस आपण ओरिजिनलवाला सिलेक्ट करूया, ब्रॅकेट क्लोज एंटर. त्याप्रमाणे सगळे जे लेटर्स आहेत ते लोअरच्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. सगळ्यांचा सिंटॅक्स ऑलमोस्ट सेमच आहे बघा, अप्पर केस, लोअर केस, पुन्हा प्रॉपर आणि ट्रिम. आता प्रॉपर जे असतं फंक्शन, त्याच्यामध्ये काय होतं, पहिलं लेटर फक्त कॅपिटल करतं. म्हणजे समजा आता आपण इक्वल टू घेतला आणि इथं मी काय केलं, प्रॉपर म्हणून फंक्शन यूज केलं इक्वल टू करून. टेक्स्ट आपण ओरिजिनल सिलेक्ट करूया, ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन प्रेस करा. हे बघा, महात्माचं एम आणि गांधीचं जी काय केलेलं आहे त्यांनी आपल्याला कॅपिटल करून दाखवलं. हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सगळ्याच टेक्स्टचं प्रॉपर केस काय करू शकतो, बघू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे ट्रिम नावाचं, ज्याच्यामध्ये जर समजा तुमच्या ह्याच्यामध्ये जर टेक्स्टमध्ये एक्स्ट्राचा स्पेस आलेला असेल. आता माझ्या ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये तर एक्स्ट्राचा स्पेस नाही आहे, पण ह्या ह्याच्यामध्ये बघा, आता डेटा ॲनालिसिसच्या ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा स्पेस दिला आहे. पुन्हा इंडिया इज ग्रेट अशा ह्याच्यामध्ये पण एक्स्ट्राचा स्पेस आहे. ते एक्स्ट्राचा किंवा ह्या गुड मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचा स्पेस आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये आलेला आहे बघा. मग तो मला नको आहे, की एक्स्ट्राचा स्पेस नको आहे मला, तर मी इक्वल टू करून काय करू शकते, ट्रिम नावाचं फंक्शन घेणं. टेक्स्ट आपण सिलेक्ट केलं, ब्रॅकेट क्लोज. आता पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस नाहीत दाखवणार, कारण आपण फक्त एकच स्पेस घेतला आहे. एक स्पेस काउंट करतं, बाकीचे सगळे जे आहेत एक्स्ट्राचे जे आलेले स्पेसेस ते काय करतं, ते डिलीट करतं. हे बघा, हे गुड मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये एक स्पेस ठेवला आहे, बाकीचे सगळे जे एक्स्ट्राचे स्पेसेस होते ते त्यांनी काय केलेले आहेत, रिमूव्ह करून दिलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट फंक्शन आहे टेक्स्ट फंक्शन आपलं कॉन्कॅटिनेट. आता कॉन्कॅटिनेट म्हणजे काय आहे, जर तुम्हाला जे वेगवेगळे टेक्स्ट आहेत ते जर एकत्र करायचे असतील तर आपण काय करू शकतो, कॉन्कॅटिनेट नावाचं फंक्शन यूज करू शकतो. सिंटॅक्स बघा, कॉन्कॅटिनेट आहे, ब्रॅकेट करून टेक्स्ट 1 कॉमा टेक्स्ट 2 अनलिमिटेड आपल्याला टेक्स्ट काय करता येणार आहे, जॉईन करता येणार आहे. ठीक आहे, आता इथं मी जर समजा इक्वल टू केलं, कॉन्कॅटिनेट सिलेक्ट केलं, टेक्स्ट 1 कोणता आहे, आपलं फर्स्ट नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमा केला, नेक्स्टवालं टेक्स्ट, कॉमा केला, नेक्स्टवालं टेक्स्ट. ब्रॅकेट जर मी क्लोज केलं, एंटर बटन प्रेस केलं, हे कॉन्कॅटिनेट होऊन काय होणार आहे, एकत्र होऊन काय येणार आहे आपल्याला, हे अशा प्रकारे पूर्ण नाव एकत्र आले. पण इथं प्रॉब्लेम असा होतोय की जेव्हा आपण कॉन्कॅटिनेट यूज करतोय त्यावेळेस इथं प्रत्येक टेक्स्टमध्ये स्पेस नाही येत आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर प्रत्येक टेक्स्टमध्ये स्पेस घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार आहेत, वापस आपण काय करूया, वापस हे फंक्शन यूज करूया, कॉन्कॅटिनेट. प्रत्येक टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आणि नेक्स्ट कॉमा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डबल कोट स्पेस डबल कोट. ठीक आहे, दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस पाहिजे त्याच्यामुळं. त्याच्यानंतर नेक्स्टवालं टेक्स्ट, कॉमा, त्याच्यानंतर मी काय करणार, इथं डबल कोट स्पेस देणार, डबल कोटमध्ये तुम्हाला स्पेस जो आहे तो डबल कोटमध्ये घ्यायचा आहे. कॉमा केलं, पुढचं नेक्स्टवालं टेक्स्ट, आणि इथं मी काय केलं, ब्रॅकेट क्लोज केले, एंटर बटन दाबा. आपोआप प्रत्येक टेक्स्टमध्ये एक एक स्पेस पडणार जाणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या डबल कोटमध्ये स्पेस घ्यायचा आहे, आपोआप तुम्हाला सगळे आता ट्रॅक करा, बाकीचे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्कॅटिनेट यूज केलं जाणार आहे. कॉन्कॅटिनेट काय होतं, टेक्स्ट जॉईनिंगचं फंक्शन आहे. पण जर तुम्ही टेक्स्ट 1 टेक्स्ट 2 जर सलग सिलेक्ट केलं विदाऊट स्पेस देता तर ते काय होणार आहे, एकदम सलग येणार आहे. जर दोघांमध्ये स्पेस पाहिजे असेल तर प्रत्येक टेक्स्टमध्ये तुम्हाला डबल कोटमध्ये एक स्पेस बार देऊन डबल कोट कंप्लीट करायचा आहे. आपोआप तुम्हाला त्याप्रमाणे काय दाखवले जाणार आहेत, कॉन्कॅटिनेट करून दाखवले जाणार आहेत, एकत्र करून दाखवले जाणार आहेत टेक्स्ट. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे, लेन नावाचं.
आता लेन नावाचं जे फंक्शन आहे ते तुम्ही जे टेक्स्ट टाईप केलेलं आहे त्याच्या ह्याच्यामधलं किती टेक्स्ट टाईप केलेले आहे ते तुम्हाला येते आणि स्पेस काउंट करून येते. म्हणजे जर मी कुठे एक्स्ट्रा स्पेस दिला असेल, आता समजा हॅलो आणि ह्या वर्डमध्ये किंवा गुड मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्पेस आहे, तर तो एक्स्ट्रा स्पेस घेऊन पण तुम्हाला काय करते ते काउंट करून देते लेंथ त्या टेक्स्टची किती आहे. आता समजा इक्वल टू केलं मी, ह्याच्यामध्ये लेन नावाचं फंक्शन सिलेक्ट केलं, टेक्स्ट विचारते वापस, हे टेक्स्ट सिलेक्ट केलं, ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस करा. इथं दाखवते मला बघा ह्या स्वाती नावाच्या शब्दामध्ये किती आहेत, 5 टेक्स्ट आहे. जर मी ड्रॅग केलं तर त्या ह्याच्याप्रमाणे मला दाखवेल. आता गुड मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये 14 दाखवलेत, हे 4, त्याच्यानंतर 3, 3, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11 आणि मधले मग नंतर बाकीचे एक्स्ट्राचा स्पेसच्या ह्याच्यामधले पण आलेले आहे. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही लेन फंक्शन आणि ट्रिम फंक्शन एकत्र केलं, म्हणजे इथं मी दाखवले का लेन प्लस ट्रिम, म्हणजे जर तुम्ही लेन फंक्शन आणि ट्रिम फंक्शन एकत्र केल्यानंतर तुम्हाला जे एक्स्ट्राचे स्पेस जे आहेत, जसं आपण मगाशी ह्याच्यामध्ये ट्रिम फंक्शन बघितले की एक्स्ट्राचे स्पेस घालवता येते. इक्वल टू केलं आपण इकडं, वापस लेन फंक्शन घेऊया आणि मला परत वापस घ्यायचं आहे ट्रिम नावाचं फंक्शन त्याचमध्ये, आणि वापस हे टेक्स्ट सिलेक्ट केलं, ब्रॅकेट 2 वेळा क्लोज करा, कारण लेनचं आणि ट्रिमचं फंक्शन आहे. एंटर बटन प्रेस केलं, 5 दाखवणं कारण इथं मी एक्स्ट्रा स्पेस नव्हता दिला. आता बाकीच्या ह्याच्यामध्ये चेक करूया. हे अशा प्रकारे हे बघा, आता इथं गुड मॉर्निंगच्या ह्याच्यामध्ये 12 टेक्स्ट होते, हॅलो वर्डमध्ये तर 11 होते, इथं पण 11 होते. ह्याच्याप्रमाणे तुम्हाला जेवढे एक्स्ट्राचे स्पेस जर चुकून तुम्ही घेतलेले असतील ह्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये समजा मी इथं काय केलं, इंडिया इज ग्रेट, ह्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्राचा स्पेस दिला, तर इथं चेंजेस होताना बघा ह्याच्यामध्ये लेन फंक्शनमध्ये तुमचं एक्स्ट्रा स्पेस काउंट करत आहे, पण ट्रिम फंक्शन तुमचं एक्स्ट्रा स्पेस काय करणार नाही, काउंट करून देणार नाही. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट फंक्शन आहे आपल्याकडं लेफ्ट नावाचं. ठीक आहे. लेफ्ट फंक्शनचं सिंटॅक्स काय, इक्वल टू गेलं लेफ्ट टेक्स्ट आणि हे विचारते नंबर ऑफ कॅरेक्टर, म्हणजे डाव्या बाजूपासून त्या टेक्स्टचे किती नंबर ऑफ कॅरेक्टर तुम्हाला हवे आहे. ठीक आहे. आपण यूज करून बघूया. इक्वल टू लेफ्ट नावाचं फंक्शन घेतलं, हे विचारते टेक्स्ट, हे वाला टेक्स्टमध्ये पाहिजे, नंबर ऑफ कॅरेक्टर मला किती पाहिजेत, 2 पाहिजेत. तुम्ही 2, 3 तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे घेऊ शकता. डाव्या बाजूपासून ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर बटन दाबा, हे 2 कॅरेक्टर मला दाखवले एस आणि डब्ल्यू. जर मी ड्रॅग केलं इकडनं तर प्रत्येक कॅरेक्टर 2-2 ह्याच्यामध्ये मला काय करणार आहे ते दाखवलं जाणार. तसंच राईट नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे. तर राईटच्या ह्याच्यामध्ये सेम आहे बघा, त्याचं सिंटॅक्स राईट आहे, टेक्स्ट आहे आणि नंबर ऑफ कॅरेक्टर, म्हणजे किती पुढं तुम्हाला नंबर ऑफ कॅरेक्टर पाहिजेत उजव्या साईडवरून. इक्वल टू केलं, राईट टेक्स्ट आपलं कोणतं आहे, हे वाला टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टच्या नंबर ऑफ कॅरेक्टर उजव्या बाजूपासून तुम्हाला किती टेक्स्ट पाहिजेत, 1, 2, 3 किती पाहिजेत. आता इथं मी 3 दिले, इथं 3 टाईप करा, ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस केलं तर हे दाखवते बघा. आता तुम्हाला हे इकडून तुम्हाला काय दाखवलं जाणार आहे, डावीकडून 2 आणि उजवीकडून 3 अशा प्रकारचे कॅरेक्टर तुम्हाला दाखवले जाणार आहे, टेक्स्ट तुम्हाला दाखवलं जाणार आहे. ड्रॅग करा, उजव्याकडून जेवढे 3 टेक्स्ट आहे ते तुम्हाला इकडं काय केलेले आहे तिकडनं आलेले दाखवले केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे आपल्याकडं टुडे नावाचं. ठीक आहे. आता आपण काय केलं, इक्वल टू टुडे असं टाईप केलं. ठीक आहे. आता इथं टुडेमध्ये तुम्हाला काय आतमध्ये ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे ब्रॅकेटमध्ये, फक्त ओपन ब्रॅकेट करायचा आणि शिफ्ट दाबून क्लोजवाला ब्रॅकेट करा, एंटर. टुडेमध्ये काय दाखवलं जातं, टुडे फंक्शनमध्ये आजची जी डेट आहे, ठीक आहे, किती तारीख आहे, 17/3/2026, लेटेस्टची डेट दाखवली जाणार आहे. आणि इक्वल टू करून जर आपण नाव नावाचं फंक्शन केलं, सेम तसंच आहे. नाव ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, आत्ताचा जो टाईम आहे म्हणजे किती तारीख आहे 17/3 आणि किती वाजलेले आहेत 15:23. आता जे लेटेस्टचा टायमिंग असणार आहे त्या ह्यांच्या 24 तासाच्या ह्याच्याप्रमाणे तो काय केलेला आहे नावच्या फंक्शनमध्ये दाखवलेला गेला आहे. आय होप तुम्हाला हे टेक्स्टचे फंक्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आपण अप्पर बघितले, लोअर, प्रॉपर, ट्रिम किंवा कॉन्कॅटिनेट, लेन, ट्रिम, लेफ्ट, राईट आणि हे टुडे आणि नावचे समजलेले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.